मी आयआयबीला चंदनाची बाग म्हणतो. जो आयआयबीच्या सानिध्यात येईल त्याचं चंदन होईल. एक राजा एकदा रस्त्याने निघाला होता. रस्त्याच्या कडेला एक लोहार त्याचं काम करत होता. त्याच्या भट्टीतल्या ज्वाळा उफाळलेल्या आणि त्या भट्टीच्या समोर बसून तो लोखंडावर घाव घालत होता. अंगातून घामाच्या धारा नितळत होत्या. त्या लोहाराचं ते विश्रांत कष्ट त्या राजाने बघितले आणि राजांना वाटलं की याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. हे परिश्रम, हे कष्ट याचे कमी केले पाहिजेत. काय करता येईल? त्यांनी विचार केला. दुसऱ्या क्षणी प्रधानाला सांगितलं, त्या लोहाराला माझ्याकडून एक चंदनाची बाग भेट म्हणून द्या. त्या लोहाराला राजाने चंदनाची बाग भेट म्हणून दिली. आता त्याचं आयुष्य सुधारेल. आता तो आयुष्यात काहीतरी करेल. महिना 2 महिने उलटले. राजाला वाटलं होतं ज्या लोहाराला आपण चंदनाची बाग दिली आता त्याचं राहणीमान सुधारलं असेल, तो श्रीमंत झाला असेल, त्याचं आयुष्य घडलं असेल. एके दिवशी तो प्रधानाला म्हणाला, मला त्या लोहाराला दिलेल्या चंदनाच्या बागेत जायचं आहे. प्रधानाबरोबर तो चंदनाच्या बागेत आला. त्याला वाटलं की बाग फुललेली असेल, मोठा माणूस झाला असेल. पण ज्यावेळी तो बागेत पोहोचला त्यावेळी त्याला आश्चर्याचा धक्का बसला. निम्मी बाग उजाड झालेली, असंख्य झाडं कापलेली आणि त्या चंदनाच्या बागेत मध्यभागी या लोहारांना आपली भट्टी लावलेली. राजाला काही कळे ना. त्यांनी त्या लोहाराला विचारलं, काय तुझं कसं चाललंय? म्हणला, बरंच चाललंय. पूर्वी लाकडासाठी खूप पैसे द्यावे लागायचे, पण ही चंदनाची बाग तुम्ही दिल्यापासून लाकडाची व्यवस्था इथंच झाली आहे. आता भट्टीत घालण्यासाठी लाकूड मिळायचं असलं की लगेच एक चंदनाचं झाड तोडतो आणि भट्टीत घालतो आणि त्याच्यावरच माझी हत्यारं तयार करतो. राजाला काय सांगावं कळेच ना. त्याने प्रधानाला सांगितलं, चंदनाच्या व्यापाऱ्याला घेऊन ये. आणि लोहारला सांगितलं, चंदनाचं झाड तोड. त्यांनी चंदनाचं झाड तोडलं. व्यापारी आला आणि राजाने व्यापाऱ्याला विचारलं, या एका चंदनाच्या झाडाचे तू किती देशील? आणि चंदनाचा व्यापारी म्हटला, महाराज 2 लाख रुपये देईन. हे ऐकलं आणि लोहार तिथंच चक्कर येऊन कोसळला. एक चंदनाचं झाड 2 लाखाचं. पण त्या चंदनाच्या झाडाचं मोल न कळल्यामुळं त्या लोहारानं त्या चंदनाच्या झाडाला लोखंडाच्या भट्टीत टाकलं आणि त्याचा पुरता कोळसा करून टाकला. तुम्ही आयआयबीत आला आहात. तुम्हाला आयआयबीचं जर मोल कळलं असेल तर या चंदनाच्या बागेत राहून तुम्ही स्वतःचं चंदन करून घ्याल.